नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आणि या घोषणेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयेपर्यंत दरमहा मासिक पगार दिला जाणार अशी राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली. परंतु ही घोषणा झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे असे मेसेज आले की सर, आम्ही दिव्यांग आहोत, परंतु सर आम्ही संजय गांधीमध्ये लाभ घेतोय, किंवा सर आम्ही दिव्यांग आहोत परंतु आम्हाला त्या तहसील कार्यालयातून श्रावणबाल योजनेमध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आम्ही श्रावणबाल योजनेतून 1500 रुपयाचा लाभ घेतोय, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आम्ही लाभ घेतोय, पण आम्ही दिव्यांग आहोत, आम्हाला दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर सर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? एक लक्षात ठेवा, आता या ठिकाणी तुम्ही दिव्यांग असून सुद्धा तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहे, तुम्ही दिव्यांग असून सुद्धा तुम्ही जर श्रावणबाल योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी चूक कोणाची? प्रशासकीय लोकांची चूक असेल किंवा तुमची चूक असेल हे तुम्ही समजून घ्यायचे. जर प्रशासनाची चूक असेल तर आपण त्या ठिकाणी त्या क्षणी त्यांना सांगितलं गेलं पाहिजे होतं, पण आपण तसं सांगितलं गेलं नाही. परंतु आपल्याला या योजनेचा लाभ मिळतो याचा समाधानापोटी तुम्ही तो घेत राहिलात. तुम्ही दिव्यांग असून सुद्धा तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला आणि आता मात्र दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढले, तर मग आता तुम्हाला असं वाटतं की सर आम्हाला लाभ मिळणार का, किंवा आम्हाला दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा आहे, आम्हाला श्रावणबाल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ नकोय, आम्ही काय केलं पाहिजे? ठीक आहे, या ठिकाणी चूक कोणाची हा भाग बाजूला ठेवा. यावरती मार्ग कशा पद्धतीने काढता येणार याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नक्कीच तुम्हाला दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस केली जाणार आहे. मी तुम्हाला जी प्रोसेस सांगणार आहे ती प्रोसेस तुम्हाला करायची आहे. 100% तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनेतून बाद करून रद्द करून तुम्हाला या योजनेमध्ये इन्क्लूड केलं जाणार. पण हे जरी मी सांगत असलो तरी सुद्धा तिथला सिस्टम किती पॉवरफुल आहे, तिथले तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक वगैरे किती पॉवरफुल, किती ॲग्रेसिव्ह कार्यपद्धतीने वागतात हे तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही काय करणार, एखादा अर्ज करणार आणि तुम्ही सांगाल सर अनिल सापळे सर यांनी सांगितलं होतं की बाबा असं असं करा आणि मग आम्हाला लाभ मिळणार किंवा 100% लाभ मिळणार. एक लक्षात ठेवा, मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी सुद्धा त्या ठिकाणची जी अधिकारी लोक आहेत, काम करणारी मंडळी आहे, ती कशा पद्धतीने प्रोसेस करतात हे तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन खात्रीशीर हे होऊ शकतं का याची शानिशा केल्यानंतरच ही प्रोसेस करायची. नाहीतर 1500 रुपये सुद्धा जातील आणि 2,500 रुपये सुद्धा जातील. त्यामुळे म्हणजे लाभ तुम्हाला मिळणार 100%, पण जी तुमची योजना कन्वर्ट करायची, चेंज करायची, यासाठी संबंधित तहसील कार्यालयाला व्यवस्थित भेटायचे आणि त्यांना सांगायचं सर हे होत असेल तरच करा, नाहीतर मी तुमच्याकडे अर्ज करायचं आणि तुम्ही श्रावणबाल किंवा संजय गांधी तुम्हाला बाद करणार आणि इकडे इन्क्लूड करणार नाही किंवा लेट होणार, तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. आता या ठिकाणी आपण असं समजून घेऊया की नेमकं तुम्हाला या योजनेचा चेंज करायचा असेल, श्रावणबाल आणि संजय गांधी याचा जर तुम्ही लाभार्थी असाल परंतु तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये यायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची म्हणजे तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालय असतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्याचबरोबर किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला भेट द्यायची आणि त्यांना सांगायचं की सर मी दिव्यांग आहे परंतु मला दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ मिळत नाही, तर आम्हाला या योजनेचा लाभ मिळतोय, तर या योजनेतून आम्हाला वगळून या ठिकाणी आम्हाला दिव्यांग अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करावं असं त्या ठिकाणी त्यांना विनंती करायची. विनंती करत असताना नेमकी प्रोसेस कशा पद्धतीने असणार हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिव्यांग योजनेचा नवा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचा आहे. तर त्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र, ऑनलाईनचं जे दिव्यांग प्रमाणपत्र असतं 40% पेक्षा ते तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे. तुमचं आधार कार्ड तुम्हाला सादर करायचं आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःचा बँकेचा पासबुक हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला सादर करायचा आणि विद्यमान योजनेतून किंवा विद्यमान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ बंद करण्याबाबत महत्त्वाचा जो अर्ज असतो हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केल्यात तर तुम्हाला या योजनेतून बाजूला करून तुम्हाला दिव्यांग बांधवांच्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार. आता दिव्यांग अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज कोणता, ते एक साधा कागदावरती तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आपलं जे समाज कल्याण विभागाचं किंवा एक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा एक फॉर्म आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कुठल्याही तहसील कार्यालयाच्या समोरील झेरॉक्समध्ये तो फॉर्म मिळतो. तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. ते जर बोलले की ऑनलाईन करा तर ऑनलाईन तुम्हाला करायचं आहे माई सेवा केंद्र सायबर कॅफेमध्ये. ते बोलले की ऑफलाईन जमा करा, तुम्हाला ऑफलाईन जमा करायचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने आहेत आणि होतात, झालेल्या आहेत. पण
हे करत असताना तिथला प्रशासन किती जागरूक आहे, किती तत्पर आहे याचा विचार करूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करायचं आहे. नाहीतर मी सांगितलं म्हणून तुम्ही केलं आणि तुमचं नुकसान करून घेतलं तर हे मलाही आवडणार नाही. किंवा एक लक्षात ठेवा, 100% या सगळ्या गोष्टी होतात, झालेल्या आहेत, माझ्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत, प्रूफ आहेत. पण तिथला प्रशासन तुमचा पाठपुरावा या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला 2,500 जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. जर केल्या तर नक्कीच तुम्हाला या दिव्यांगांचे 2,500 रुपये मिळतील. तुम्ही दिव्यांग आहेत तर दिव्यांगांचाच लाभ घ्या. माझं तो वैयक्तिक मत आहे. तुम्ही संजय गांधीचा किंवा श्रावण बाल योजनेचा लाभ घेत होता तो भाग बाजूला ठेवा. पण आता तुम्हाला दिव्यांग बांधवांचा लाभ घ्यायचा आहे, कारण 2,500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाल योजना, वृद्धापकाळ योजना यांना कशा पद्धतीने किती प्रमाणात वाढतील या संदर्भात राज्य सरकारकडे आता अर्ज पत्रव्यवहार सुरू आहेत. काय अपडेट येईल ते तुमची नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार. पण सध्या स्थितीला जर तुम्हाला दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल या प्रोसेस तुम्हाला जावं लागणार आहे. अशा पद्धतीने छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाल योजना आणि दिव्यांग अनुदान योजना या तीनही लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.